पतंग उडवताना पक्ष्यांची काळजी घ्या, वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर अँड रिसर्च या संस्थेकडून आवाहन। मकर संक्रांत सण जवळ येत आहे आणि अनेक ठिकाणी शाळकरी मुलांसह युवकांमध्ये पतंग उडवण्याचे वेध सुरू झाले आहेत। मात्र पतंग उडवताना प्रत्येकाने पक्ष्यांची काळजी घ्यावी असे आवाहन वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर अँड रिसर्च या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद गोरिवले यांनी केले आहे। मकर संक्रांत हा प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला येणारा महत्त्वाचा सण। या सणामध्ये महिला वाण वाटत असताना एकमेकांना शुभेच्छा देतात, तर लहान मुले व युवक पतंग उडवण्याचा आनंद घेतात। मात्र काही ठिकाणी पतंग उडवण्यासाठी जीवाची बाजी केली जाते। हल्ली पतंग उडवण्यासाठी चायनीज मांजाचा वापर केला जातो। अनेकदा पतंग झाडावर अडकल्यानंतर युवक पतंग तसाच झाडावर सोडून देतात। त्या झाडावर पतंगाचा मांजा अडकून राहिल्याने कित्येकदा पक्षी त्या मांजामध्ये अडकण्याचे प्रकार घडून पक्ष्यांना अपंगत्व सुद्धा येते, तर काही पक्ष्यांना जीव गमवावा लागतो। तसंच पतंग मांजामुळे दुचाकी स्वारांचा गळा कापण्याचा प्रकारही काही ठिकाणी घडल्याची उदाहरणे आहेत। त्यामुळे नागरिकांनी पतंग उडवण्याचा आनंद मोकळ्या जागी घ्यावा, तसंच झाडांवर पतंग अथवा मांजा अडकणार नाही याची काळजी घेऊन कुठे झाडांवर मांजे अडकले असतील तर ते तातडीने काढून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे। तसंच मांजामध्ये पक्षी अडकल्याचे आढळून आल्यास वन विभाग अथवा जवळील प्राणी मित्र यांना कळवण्याचे आवाहन वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद गोरिवले, उपाध्यक्ष मनीत बाईत, सचिव तुषार महाडिक यांनी केले आहे।